काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी आणि आमदार रोहितदादा पवार आपल्या बरोबर आहेत। दादा, देशभरामध्ये स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातोय, काय शुभेच्छा असतात? एक तर खऱ्या अर्थाने आपल्या या सामान्य लोकांना स्वातंत्र्यता मिळाली पाहिजे, कारण का आपल्या या देशाला स्वातंत्र्यता मिळावी यासाठी अनेक लोकांनी, लाखो करोडो लोकांनी बलिदान दिलेलं आहे। अनेक महामानवांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित जात पात धर्म न बघता फक्त आपल्या देशाला स्वतंत्रता मिळावी यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश सुद्धा आलं। पण आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर काय खायचं काय नाही खायचं, युनिव्हर्सिटीमध्ये कुठला कार्यक्रम घ्यायचा, युनिव्हर्सिटीमध्ये द्वेष पेरण्यासाठी सुद्धा काही प्रमाणात प्रयत्न हे केले जातात। त्यामुळे जे ज्ञानाचं मंदिर आहे तिथं सुद्धा द्वेष पेरण्याचा प्रयत्न तिथं केला जातो। टीसच्या बाबतीत तेच झालं। असे अनेक काही विषय जे आजच्या काळामध्ये होत आहेत ते अतिशय दुर्दैवी आहेत। त्याच्याचबरोबर लोकांचं मत आहे की स्वातंत्र्यता आपल्याला मिळालेली आहे, विचाराची आहे, सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत विकास हा सामान्य लोकांचा झाला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे। पण विकास राहिला बाजूला, विकास सोडून द्वेष आणि जातीवातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये एक वाद निर्माण करून आता तर नवीन वाद सुरू केला आहे, मराठी अमराठी, आणि त्याच्यात अजून एक नवीन वाद आहे शाकाहारी आणि मांसाहारी। तर अशा पद्धतीने जे काही चाललंय कुठं ना कुठेतरी हे चुकीचं चाललंय। त्यामुळे ह्या सगळ्या चुकीच्या प्रथेतून, चुकीच्या पद्धतीच्या राजकारणातून लोकांना स्वतंत्रता मिळाली पाहिजे अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। तुमच्या पक्षाची मंडल यात्रा सुरू झालेली आहे, तुम्ही मंडल यात्रेमध्ये सहभागी आहात, मात्र तुमच्यावरती टीका केली जाते की ओबीसी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून आताच मंडल यात्रा काढली जाते। विशेषतः यादी आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी ओबीसींसाठी केलेलं काम असेल, मात्र बावनकुळे किंवा फडणवीस असं म्हणतायत की तुमचा डोळा हा ओबीसी मतदारांवर। हे बघा, आजपर्यंत पवार साहेबांनी मताचं राजकारण मनामध्ये ठेवून कुठलाही निर्णय तिथे घेतला नाही। लोकांची सेवा, लोकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून आजपर्यंत पवार साहेबांनी काम केलेलं आहे। पवार साहेबांनी कृषी धोरण जे केलं ते सर्व समाजासाठी केलं। 70,000 कोटीची कर्जमाफी केली, ही सगळ्यांसाठी केली। त्याच्याचबरोबर महिला धोरण, कृषी धोरण, इंडस्ट्रियल धोरण, याच्यामध्ये म्हणजे इंडस्ट्री सगळ्यात जास्त MIDC पवार साहेबांनी आणले। त्याच्यामध्ये असं नाही बघितलं की कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, फक्त महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, गरिबाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं। आता हे जे बावनकुळे साहेब आहेत, नाही तर देवेंद्र फडणवीस, मला एवढंच विचारायचं आहे, जेव्हा मंडल आयोग हे स्थापन झालं होतं, जो कुठला निर्णय त्या काळामध्ये त्या केंद्रीय सरकारने घेतला होता तो महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग पहिलं कुणी लागू केला असेल तर आदरणीय पवार साहेबांनी। आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशामध्ये पहिलं राज्य कुठलं होतं ते महाराष्ट्र होतं। त्यावेळेस एक यात्रा काढली होती भाजप प्रेरित विचाराच्या लोकांनी आणि भाजपच्या पक्षाली, ती होती कमंडल यात्रा। मला या दोन मोठ्या नेत्यांना विचारायचं आहे की बाकी आमचं सोडा हो, ही कमंडल यात्रा काय होती जरा लोकांना तुम्ही समजून सांगा। असेल तुमच्या धाडस तर आम्ही सर्वजण तुम्हाला मान्य करू, तुम्ही जर कमंडल यात्रा का काढली होती। कमंडल म्हणजे सहसा की कुठंतरी एखादी अपवित्र गोष्ट झाली असेल तर कमंडलमध्ये जे पवित्र जल असतं त्यातून ती गोष्ट पवित्र करायची। म्हणजे त्या काळामध्ये ओबीसीला जे आरक्षण दिलं गेलं होतं ते अपवित्र वाटलं कोणाला, भाजपला, आणि म्हणून मग कमंडल यात्रा काढून त्या सगळ्या गोष्टी पवित्र करायला हे निघाले होते। कोण? बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब ज्या पक्षातून आहेत त्या पक्षाचे त्या काळचे नेते। म्हणजे तुमचा पक्ष अशा पद्धतीने आजपर्यंत सामान्य लोकांच्या विरोधात आहे, ओबीसीच्या विरोधात आहे, मराठा समाजाच्या विरोधात आहे, जाती जातीमध्ये वाद लावतात, धर्माधर्मामध्ये वाद लावतात, मराठी अमराठी करतात। आता नवीनच वाद म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद काढलाय। म्हणजे जे वाद घालण्यात बिझी असतात त्यांना काय माहिती विकास काय असतो। एकीकडे राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जाते। लातूरमध्ये आपण घडलेला प्रकार पाहिला की सूरज चव्हाणांकडून विजय गाडगेंना मारहाण झाली, त्यानंतर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतला, मात्र काही दिवसांमध्येच त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी बढती मिळालेली आहे। त्यावरती अजितदादांवरती टीका केली जाते। सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आणि त्यानंतर सरचिटणीसपदी बढती दिली, याकडे कसं? सूरज चव्हाण हे महत्त्वाचा नाही विषय। महत्त्वाचं काय की जेव्हा ती घटना घडली होती तिथे असणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारलं गेलं होतं आणि त्यानंतर आदरणीय दादांची एक ट्विट आली होती। त्या ट्विटमध्ये दादा काय म्हणाले होते की अतिशय चुकीची घटना घडली, अशा पद्धतीने वागणं हे योग्य नाही आणि लगेचच्या लगेच सूरज चव्हाणचं पद हे अजितदादांनी तिथं घालवलं। हे अजितदादा आम्ही ओळखतो, पण त्याला म्हणजे हाताला प्लास्टर, जे सूरज चव्हाणच्या हाताला प्लास्टर आहे ते अजून वाढलं पण नाही, तोपर्यंत त्यांना तुम्ही जर बढती देत असाल तर पक्ष म्हणून तुम्ही एक वेगळा संदेश देत आहात की उद्या जाऊन झुंडशाही,
मारामारी याला तुमचा पक्ष प्रेरणा देतो असं म्हटले की मी त्या पक्षाच्या बैठकीमध्ये नव्हतो, हे अशी संदेश कुठेतरी तुम्ही तिथे देत आहात. म्हणजे दादांचं ट्विट त्यावेळेस हे या घटनेच्या विरोधात आणि पदाधिकाऱ्याच्या विरोधात होतं. आणि आत्ता जर तुम्ही तिथं बढती देत असताल आणि त्या फोटोमध्ये दादा नव्हते, पण तो फोटो काढण्यापूर्वी दादा तिथं होते आणि मग तिथं तुम्ही पत्र देता, बढती देता सूरज चव्हाणला, मग संदेश तिथं देत आहात. पक्ष संदेश असा देतोय मला असं वाटतंय. दादा आणि आमदार हे वेगळे पडलेत आणि पदाधिकारी हे आणि पक्ष हा वेगळा झालेला आहे. त्यामुळे दादांचं त्या पक्षामध्ये चालत नाही असा कुठेतरी संदेश काही पदाधिकाऱ्यांनी काल तिथं दिलेला आहे. आणि दुर्दैव असं की दादा स्टेटमेंट देतात मी नव्हतोच. अहो पण तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात, तुम्ही सांगितल्याशिवाय त्या पक्षामध्ये आणि ब कुठलीच गोष्ट तिथं झाली नाही. पण तुमच्या पाठीमागे जर तिथं अशा नियुक्त्या होत असेल आणि तुम्ही स्टेटमेंट देताय की मी नव्हतोच, म्हणजे कुठेतरी दादांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर दादांचं त्या पक्षात चालत नाही असं वाटतं. आणि दुसरं, तटकरे साहेब जेव्हा तिथं स्टेटमेंट देतात की आमच्या सर्व प्रमुख लोकांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला की सूरज चव्हाणला पद द्यायचं. मग आता आम्हाला असा प्रश्न पडला, त्या प्रमुख नेत्यांपैकी अजितदादा येत नाही का? अजितदादांचा वापर फक्त पक्ष फोडण्यासाठी आणि पवार साहेबांपासून वेगळं होण्यासाठी केला आणि आता भाजप या सर्व नेत्यांच्या माध्यमातून अजितदादांच्याच पक्षावर डल्ला परत एकदा मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुर्दैव असा अजितदादा सुद्धा त्या पक्षामध्ये, अजितदादा आणि सगळे आमदार हे एकटे पडलेत आणि पदाधिकारी हे वेगळे झालेत. टीसमध्ये जी घटना घडली त्याबद्दल तुमचं काय मत आहे? वारंवार पुणे युनिव्हर्सिटीचा विषय असेल किंवा तुम्ही टीसचा विषय मांडला, राज्यामध्ये खरंच काय तालमेल नाही. आता पुणे युनिव्हर्सिटीचा मुद्दा आपण जेव्हा मांडला होता त्याच्यामध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणजे एक राजकीय नेत्याचं उदात्तीकरण करण्यासाठी तिथे एक स्पर्धा घेण्यात येणार होती. मग आम्ही असू, सर्व इतर जे स्टुडंट संघटना आहेत, इतर पक्षाच्या सुद्धा, सगळ्यांनी मिळून एक वादविवाद केला, आंदोलन केलं, आम्ही ट्विट केली, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यानंतर 3 तासाचा त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. पण काल जर आपण बघितलं, टीस म्हणजे टाटाची जी सोशल स्टडीजची एक संस्था आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काल एक द्वेष निर्माण करण्याचं एक तिथं डॉक्युमेंटरी ही दाखवण्यात आली. तर तिथं कोण कोण उपस्थित होतं? तर RSSचे काही लोक उपस्थित होते, त्याच्याचबरोबर टेस्टचे जे प्रमुख आहेत, जे डीन आहेत, ते सुद्धा तिथं उपस्थित होतं असं आम्हाला कळतं. आता टेस्ट जर आपण बघितलं ना, टाटा समूह जर बघितलं तर आज रतन टाटा असते तर त्यांनी हे होऊन दिलं असतं का? टाटा समूहाने आजपर्यंत शेकडो वर्षांपासून काय प्रयत्न केला की देशाला एकत्रित देऊन देशाला विकासाच्या दिशेला घेऊन जायचं. पण त्याच टाटाच्या संस्थेमध्ये आज जर विष पेरलं जात असेल तर आपला देश कुठं चालला आहे? आणि हे जे काही भाजप नाही तर भाजप प्रेरित संघटना आहेत, त्या युनिव्हर्सिटीचा आणि कॉलेजचा वापर हा विष पेरण्यासाठी आणि द्वेष निर्माण करण्यासाठी करते, हे दुर्दैव आहे. त्यामुळे ज्या संस्था हे आजपर्यंत त्यांचं नाव हे आदराने घेतलं जात होतं, तर तिथंच आज जर एक राजकारण केलं जात असेल तर मग या युवांचं म्हणजे आजच्या युवांचं भवितव्य हे धोक्यात आलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारीच्या दिवशी देशाला संबोधित करतात. यावर्षी त्यांनी एक नवा विक्रम केला की 103 मिनिटं भाषण केलेलं आहे. जवळपास 1 तासांपेक्षा जास्त पंतप्रधानांचं भाषण चाललं, त्याचा सुद्धा विक्रम भाषण करतात. ते या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यात आपण काय बोलणार नाही. अजून विक्रम होत जावेत. फक्त भाषण हा एक मुद्दा असला तरी देशाची आजची आर्थिक परिस्थिती आपण बघता, देशामध्ये ज्या पद्धतीने द्वेष निर्माण केला जातोय, इलेक्शन कमिशनकडनं आमची अपेक्षा आहे की स्वायत्त पद्धतीने ते चाललं पाहिजे. पण तिथं ज्या पद्धतीने हस्तक्षेप होतोय, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर न्यायव्यवस्थेमध्ये जे काही पदाधिकारी जे एका पक्षाचे प्रवक्ते आहेत ते आता हायकोर्टचे जज तिथं होत आहेत. ह्या सगळ्या ज्या घटना या देशामध्ये चालल्या आहेत ते कुठंतरी जी आपली लोकशाही आहे त्या लोकशाहीला मारक ठरू शकतात. याच्यावर मात्र त्या ठिकाणी आपले पंतप्रधान साहेब आहेत त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे. आणि हे जे काही इतर देश आहेत जसं अमेरिका असेल, जे पूर्वी आपले मित्र होते आज आपले दुश्मन झाल्यासारखे आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी आपण चायनाबरोबर चाललो आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी पंतप्रधान साहेबांनीच सांगितलं होतं की चायनाच्या गोष्टी वापरू नका, टिकटॉक वापरू नका. आता ते बोलता आणि पाकिस्तानने आत्ताच्या युद्धामध्ये आपल्या विरोधात जे टेक्नॉलॉजी वापरली, जी विमानं वापरली, जे टँक वापरले, जे बॉम्ब वापरले, सगळे चायनाला दिले होते. आणि आपलं वॉर झालं की लगेचच अमेरिका हे पाकिस्तानला मदत करतं. आणि मग या दृष्टिकोनातून बघता तर आपण परत जर चायनाकडे जात असू तर मग कुठंतरी एक धोका आपल्याला वाटतो. तर मग ह्या सगळ्या महत्त्वाच्या विषयांकडे आज बोलायला पाहिजे होतं, कदाचित त्या बाबतीत बोललं गेलं नाही.
बघतोय की आज आपण पुन्हा एकदा चैन्याकडे जातो, त्यामुळे भारतासाठी धोक्याची घंटा अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सावंतसुर्वे प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.